सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील केतूर गावात एका पित्यानं आपल्याच 6 वर्षांच्या जुळ्या मुलांची विहिरीत ढकलून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. सुहास जाधव असं आरोपीचं नाव असून शिवांश आणि श्रेया अशी मुलांची नावे. ही दोन्ही मुले स्थानिक जिल्हा परिषद शाळेत पहिलीत शिकत होती. घरगुती वादातून सुहासनं हे टोकाचं पाऊल उचलल्याचा प्राथमिक संशय असून हिंगणी हद्दीतील एका शेतात नेऊन त्यानं हे क्रूर कृत्य केलं. मुलांना विहिरीत ढकलल्यानंतर सुहासनं स्वतः घरी फोन करून या घटनेची माहिती दिली आणि त्यानंतर स्वतः कीटकनाशक पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. तो दुचाकीवरून बार्शीच्या दिशेने पळून जात असताना करमाळा पोलिसांनी पाठलाग करून त्याला ताब्यात घेतले. सुहास हा वीज उपकेंद्रात ऑपरेटर म्हणून नोकरीला होता. आरोपीवर सध्या सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असून पोलिसांनी त्याच्या विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला. पित्यानंच मुलांची हत्या केल्यामुळे संपूर्ण तालुक्यात संताप आणि हळहळ व्यक्त केली जाते. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून घटनेमागील नेमकं कारण शोधण्याचा प्रयत्न करत आहेत.